कोकणात उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या तशा विविध प्रकारचे माठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ लागले। कोकणात उष्णतेच्या झळा वाढताना दिसतात। यातच आता बाजारपेठेमध्ये गोरगरिबांचा कूलर समजला जाणारा माठ विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे। विविध प्रकारचे रंगीबेरंगी माठ म्हणजेच मातीचे मडके वेगवेगळ्या ठिकाणाहून रत्नागिरीच्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध झाले। अहमदाबाद, कोल्हापूर तसेच रत्नागिरीच्या देवरुख येथून हे माठ विक्रीसाठी आलेत। 200 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यंत तसेच मोठ्या सुबक कलाकृती केलेल्या माठांची 600 रुपयांपर्यंत किंमत आहे। उष्णतेच्या झळा वाढत असताना ग्राहकांच्या माठांना चांगलीच पसंती असल्याचं विक्रेत्यांकडून सांगितलं जातंय। उन्हाळा वाढतोय त्यातच विक्रीसाठी या ठिकाणी मडके विक्रीसाठी आलाय। एकंदरीत काय मार्केटमध्ये फरक भरपूर आहे। ही सगळी नालावाला पण आहे, बेगर नालावाला पण आहे। 450 350 पर्यंत आहे। चांगली क्वालिटीची आहे। देवरुखची पण आहे और अहमदाबादची पण आहे और कोल्हापूर पण आहे। जास्तीत जास्त मागणी कोणत्या मडक्यांना? अहमदाबादची और देवरुखची। याचं कारण का? हे चांगली असते, क्वालिटीमध्ये पाणी थंडगार होते जास्त। मागणी जास्त करून दुपारच्या वेळेत होते की कसं? नाही, सगळं संध्याकाळी आहे।